हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा दिवस आहे संक्रांतीचा. आता बघा, सगळ्यात आधी संक्रांतीची सुरुवात आपली तिळगुळ आणि पूजेनंच होते. पूजा तर माझी झालेली आहे. आता इकडे मी पूजा झाल्यानंतर तिळगुळ करायला घेतला आहे. लाडू करत आहे मी. आता इथे तीळ भाजून घेत आहे आणि इथे पूजेची पण तयारी केली आहे. सुगडं पूजन करत आहे आणि आमच्याकडे पण संक्रांतीच्या दिवशी हे सुगडं आहे मातीचं, याची पूजा करतात. त्यामध्ये असे सर्व पदार्थ आपल्याला टाकायचे असतात. इथे बघा, पूर्ण मी तयारी करून ठेवलेली आहे पूजेची. पण घरची देवपूजा झाली आहे. त्यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहे तांदूळ, मुगाची डाळ, बोरं आणि वाटाण्याच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा, गाजर, जाम, रेवड्या आणि आपलं तिळगुळ जे काही असतं हे सर्व आपल्याला यामध्ये एक एक करून टाकून घ्यायचं आहे. इथे बघा, आता तीळ थोडी जास्त होती तर मी 2 कढईमध्ये त्याचं पार्टिशन करून घेतलेलं आहे. इकडे दोन्ही तीळ भाजणं पण चालू आहे माझं आणि पूजेची पण तयारी चालू आहे. सकाळी खूप गडबड होती आणि देवांश मला खूप परेशान करत होता, म्हणून पटपट कामं उरकत होते मी. हे आहे वालाच्या शेंगा, गाजर वगैरे, हे सगळं सामान आपल्याला जे थंडीच्या दिवसात जे भाजीपाला असतो तो सर्व यामध्ये आपल्याला टाकायचा असतो. हे आहे सुगडं. इथे बघा, मी सांगत आहे पण मुलं खूप ओरडत होते आणि टी व्हीचा आवाज होता, म्हणून मला व्हॉइस ओव्हर करावा लागला यामध्ये. आता हे सगळं आपण त्या मडक्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याची पूजा पण करून घेणार आहोत. त्यामध्ये आता थोडेसे तांदूळ, मूठभर तांदूळ घ्यायचे आपल्याला आणि थोडीशी मुगाची डाळ आणि त्यानंतर बोरं, जेवढे आपल्याकडे अवेलेबल असले तेवढे बोरं टाकायचे आहे. गाजर, कट केलेले गाजर, वाटाण्याच्या शेंगा आणि रेवड्या, वालाच्या शेंगा, हे सर्व पदार्थ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आणि थोडंसं तिळगुळ पण टाकलेलं आहे मी त्यामध्ये. हे बघा, हे सगळं शेंगा वगैरे टाकून नंतर हे देवाजवळ नेऊन आपल्याला याची पूजा करायची आहे. तुमच्याकडे पण संक्रांतीला याचं पूजन करतात का, ते प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा. हे बघा, आता इथे ठेवलं आहे मी, त्याची पूजा केलेली आहे आणि ही आहे माझी घरातली देवपूजा. पूजा मी सकाळीच करून घेतलेली होती. ते बघा, मस्त कृष्णाला पण नवीन ड्रेस घातलेला आहे. देवाला तिळगुळाचं नैवेद्य दिलेलं आहे. सगळ्या अशा मस्त पूजा केल्यावर खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर पटपट लाडू करायला सुरुवात केली. सर्वप्रथम मी गूळ चिरून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर त्याला कढईवर ठेवून थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं किंचितचं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून गूळ खाली लागला नाही पाहिजे. आणि मस्तपैकी गुळाचा असा छोटासा मस्त पाक करून घेतलेला आहे. जास्त त्याला घट्ट नाही करायचं आहे, साधारणच आपल्याला पाक करायचा आहे. फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे, कडक पाक तयार नाही करायचा आहे आपल्याला. त्यानंतर भाजलेले तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे आणि त्याला बारीक केलेलं आहे. आणि देवांश पण आलेला आहे इथे मला परेशान करण्यासाठी. बघा, आता मी तीळ थोडेसे एकदम बारीक पण नाही करायचे आहे आपल्याला, थोडेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे आहे. त्यानंतर गुळाचा पाक झालेला आहे, यामध्येच हे तीळ टाकून घेतलेले आहे. मस्त इथे असा पाक करून त्यामध्ये हे तीळ मिक्स करून घ्यायचे आहे बारीक केलेले. आणि थोडेसे जे सगळे तीळ पण मी ठेवलेले होते ते पण मी यामध्येच टाकून घेतलेले आहे. आणि हे बघा, आता मस्त आपल्याला लाडू वळून घ्यायचे. हा एक पहिला लाडू मी महादेवाच्या मंदिरात चढवण्यासाठी करत आहे. तर त्यामध्ये एक आपल्याला कलदार टाकायचा होता, 1 रुपयाचा सिक्का, आणि तसा तो लाडू वळून महादेवाच्या मंदिरात अर्पण करायचा होता, त्यांना नैवेद्य द्यायचा होता, म्हणून तो मी लाडू तयार केला होता तसा. आणि त्यानंतर बाकीचे पण घरच्यासाठी पूर्ण मी असे लाडू बांधून घेतलेले आहे. गरम गरम असतानाच आपल्याला हे करावं लागतं, थंड झाल्यावर लाडू वळण्यासाठी खूप त्रास होतो आणि लाडू फारसे जमत नाही. असे माझे लाडू झालेले आहे. आणि इथे बघा, त्यानंतर मग आजचं जेवण पण तेच असतं, मुगाची खिचडी, वालाच्या शेंगा, म्हणून मी आता जेवण पण करून घेत आहे. आणि इकडे बघा, टी व्हीचा पण आवाज होता, म्हणून मी आता जेवण करून घेत आहे. त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मी तिळाची पट्टी करण्याची सुरुवात केली. आणि इथे बघा, गूळ आणि साखर असं घेतलेलं आहे अर्ध आणि त्याला वितळून घेतलेलं आहे मी. थोडंसं त्यात पाणी टाकलं आणि इथे वितळून घेतलं. पण याचा एक प्रॉब्लेम झाला, कारण मी त्यात पाणी टाकायला नको होतं, माझ्या हाताने जास्त पाणी पडलं, म्हणून तर काही माझ्या तिळपट्टी जमली नाही.
आणि त्याचा पूर्ण फ्लॉप शो झाला. इथे बघा गूळ पण चांगला वितळलेला आहे. त्यानंतर हे मी तीळ होते भाजलेले, यामध्ये हा गूळ टाकला, पण ते काही मला जमलं नाही. पूर्ण ते असं तीळ मोकळं मोकळं सुटतच होतं, त्याला अशी बाइंडिंग येत नव्हती. मी डबल पण गूळ गरम केला, त्यामध्ये टाकलं, पण ते काही मला जमलं नाही. यंदाचे माझे जे तीळपट्टी आहे त्याचा फस्त झाला आणि सगळं माझं काम बेकार झालं. म्हणून मी खूप कंटाळून गेली होती. पूर्ण तयारी पण केली होती मी पट्टीची, पण ते काहीच जमलं नाही. म्हणून मी ते सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. हे बघा, आणि त्याचे पण मी लाडूच बांधून घेतले. हे असं झालं होतं बाइंडिंग, पण ते एकदम चिकटतच नव्हतं. पूर्ण असं मोकळं मोकळंच होऊन जात होतं, त्याला काही पण चिकटावा येत नव्हता असं. म्हणून मी त्याचे पण फक्त लाडूच करून घेतले, कारण ते असे जमतच नव्हते बांधायला. मग त्याला मिक्सरमध्ये फिरवलं आणि त्याचे लाडू बांधून घेतले. इथे बघा कसं माझा पचका झालेला आहे माझ्या पट्टीचा, पूर्ण भुरकाच होत होता तिळगुळचा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.